नमस्कार. हिरवी मिरची आपण रोजच्या जेवणात भाज्यांमध्ये चटण्यांमध्ये वापरतोच, पण आज आपण भरली मिरची करत आहोत. बाजारातून मिरच्या आणताना अशा हिरव्यागार, कडक आणि सरळ बघून आणायच्या. ताज्या मिरच्या असल्या की अशा कडक असतात, दाबून पाहायच्या. आता मिरचीला उभी चीर द्यायची आहे आणि त्यातल्या बिया अशा प्रकारे काढायच्या. चाकूने किंवा चमच्याने बिया सर्व काढून घ्यायच्या. आणि ह्या मिरच्या सरळ असल्या की तव्यावर भाजायलाही बऱ्या पडतात. आता ह्या मिरच्या कापून झाल्या, बिया काढून झाल्या की मग आपल्याला भरण्यासाठी स्टफिंग तयार करायचे. आता आपल्या मिरच्या कापून झालेल्या आहेत. आता काय काय सामान लागतं स्टफिंगसाठी ते बघूया. इथे आपण घेतलं आहे 2 चमचे बेसन, 2 चमचे दाण्याचं कूट घेतलं आहे, 1 चमचा तीळ, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि त्याचबरोबर थोडंसं सुक्कं खोबरं घेतलं आहे आणि ओली कोथिंबीर. आता हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी कढईमध्ये तीळ, दाण्याचं कूट आणि सुकं खोबरं घालून हे आपण आता भाजून घेऊया. दाण्याचं कूट आहे ते शेंगदाणे भाजलेलेच आहेत, त्यामुळे मी सर्व एकत्रच घातलं आहे. आता हे थोडंसं परतलं की त्यामध्ये बेसन घालायचं आहे. आता बेसन याचबरोबर भाजून घेऊया. आणि प्रमाण म्हणाल तर आपल्या मिरच्या किती आहेत त्याप्रमाणे आपण स्टफिंग करायचं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि 1-1.5 चमचा आपला रोजच्या वापरातला मसाला घातला आहे. बेसन आणि खोबऱ्याचा भाजल्याचा आपल्याला खमंग वास सुटला की मग आपण गॅस बंद करायचा आहे. आणि आता इथे मी 1.5 चमचा धने पावडर घालते. ही धने पावडर मी घरीच भाजले होते आणि त्याची पावडर केलेली आहे, त्यामुळे मी भाजत नाही आहे, फक्त गरम कढईमध्ये टाकली आहे. आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला लावून घ्यायचं आहे. आपल्याला 1 लिंबू लागणार आहे. आता हे मिक्सरला लावून झालेलं आहे. आता यामध्ये मी 1 लिंबाचा रस घालणार आहे. लिंबू पिळून झालाय, मिक्स केला. आता मी याची चव पाहिली तर थोडंसं मीठ कमी होतं म्हणून मी मीठ घातलं आहे. आणि ह्या चवी म्हणजे आंबट तिखट आपलं बॅलन्स व्हावं म्हणून आपल्याला अर्धा टीस्पून साखर घालायची आहे. आणि आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ. आता मी ह्यामध्ये 2 टीस्पून आपले रोजच्या वापरातलं तेल घालते. आता हे सर्व मी हाताने मिक्स करून घेणार आहे. आता याची चव एकदम परफेक्ट आहे, तिखट, आंबट, गोड. आता ह्या आपल्या मिरच्यांमध्ये व्यवस्थित दाबून भरायचं आहे, दोन्ही टोकाकडे दाबून भरायचं आहे. आणि आपण बिया काढल्या आहेत त्यामुळे भरपूर स्टफिंग राहतं यामध्ये. असं दाबून भरायचं आहे. या प्रकारे मी सर्व मिरच्या भरून घेते. आणि आपल्याला ह्या मिरच्या आता शॅलो फ्राय करायच्या आहेत. अशा प्रकारे आपण सगळ्या मिरच्या भरून घेतल्या आहेत. ह्या सारणामध्ये आपण पाणी वापरलं नाही आहे आणि खोबरंही आपण सुकं वापरलं आहे, तरीही तेल आणि कोथिंबिरीमुळे आपलं सारण थोडंसं ओलसर आहे, तर ते दाबून भरलं की तळताना अजिबात निघत नाही. आता मी गॅसवर तवा ठेवला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. अगदी 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे. आणि मिरच्या आपल्याला अशा व्यवस्थित सगळ्या लावून घ्यायच्या आहेत. ह्या मिरच्या आपण कापताना त्यांचे देठ काढले नाही आहे, त्यामुळे या हँडल करायला आपल्याला बऱ्या पडतील. आता या मिरच्यांवर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे, म्हणजे त्या वाफेवरच शिजतील. कारण आपण या मिरच्यांना
पाण्याचा शिंपडा वगैरे करणार नाही आहोत. झाकण उघडून आपल्याला थोड्या थोड्या वेळाने पाहायचे आहेत आणि अशा प्रकारे परतून घ्यायच्या. चारी बाजूने आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. परतल्यानंतर आपण परत एकदा झाकण ठेवू आणि दुसऱ्या बाजूनेही भाजून घेऊ. अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या बाजूने व्यवस्थित खरपूस भाजून घेऊया. आता हे सारण जे आपलं उरलं आहे तेही आपण फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या मिरच्यांमध्ये किंवा कारल्यांमध्ये भरून स्टफ करू शकतो. पहा, आपल्या ह्या मिरच्या अशा छान भाजून तयार आहेत. म्हणजे ताटाची डावी बाजू सांभाळणाऱ्या मिरच्या जर भाजी आवडीची नसेल तर पूर्ण ताट सांभाळतात. चला, आता आपल्या मिरच्या तयार आहेत. तुम्ही अशा करता का? आणि करत नसाल तर एकदा करून पहा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.